नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक प्रश्न बघणार आहोत जो की आपल्याला परीक्षेमध्ये 101% येणार म्हणजे येणार. ठीक आहे, तर तो मापनावरती असणार आहे. जसं की आपण मापनामध्ये शिकलेलो आहेत बघा, किलोमीटर, मीटर, बरोबर. तशा पद्धतीच्या प्रश्नांवरती आपल्याला थोडासा फोकस करायचा आहे आणि एक प्रश्न त्याच्यावरती आपण घेणार सुद्धा आहोत आणि शेवटी तुमच्यासाठी सुद्धा एक प्रश्न आपण या ठिकाणी देणार आहोत. प्रश्न व्यवस्थित शेवटपर्यंत पहा, मेंबरशिप जॉईन करा, नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि बेसिक प्रश्नांच्या सरावापासून एक्झाम ओरिएंटेड जे काही अभ्यास आहे, स्टडी आहे, तो अगदी दररोज 30 मिनटं जरी दिले तरी अवघडातील अवघड विषय म्हणजे गणित त्यामध्ये आपण स्कोअर करू शकाल. ठीक आहे, आय होप तुम्ही या ठिकाणी मी जे सांगतोय हे सांगितल्यावरती नक्कीच तुम्हाला त्यामध्ये प्रश्नांचा सराव केल्यावरती उत्तरं येतीलच. व्हॉट्सअपवरती तशा पद्धतीचे प्रश्न देखील आपण त्या ठिकाणी सेंड करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर मेंबरशिप जॉईन करा. 179 मेंबरशिप जॉईन केल्यावर आपल्याला टेस्ट पेपर आणि PDF या ठिकाणी मोफत मिळणार आहेत आणि हे फक्त एक्झाम ओरिएंटेड आहे. त्यामुळे आपण स्मार्ट वर्क या ठिकाणी करतोय, एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास या ठिकाणी करतोय. त्यामुळं कमी वेळेत हमखास यश या ठिकाणी आपल्याला मिळणारच आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला एक प्रश्न आपल्याला टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता की 5.25 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याचं डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी या ठिकाणी जवळपास 9.5 हेक्टोमीटर रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे आणि बाकी किती रस्ता बांधायचा राहिलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यामुळं या ठिकाणी आपण तो प्रश्न कसा सोडवायचा आहे त्याच्या अगोदर एक बेसिक माहिती ही कशी आहे ती थोडक्यात बघूया. एक जपानी शब्द नाही आहे, परंतु लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मला असं सांगायचं आहे की बघा, की हे डो, ओके, की ही डे, पुन्हा नंतर आहे मी, पुन्हा नंतर डे सी, से मी आणि मी. ठीक आहे, यांची अद्याक्षरे या ठिकाणी मी घेतलेली आहेत. आता हे बघा, की म्हणजे किलोमीटर, हे म्हणजे हेक्टोमीटर, डे म्हणजे डेकामीटर, म्हणजे या ठिकाणी विस्तारित लिहितो मी बघा, की म्हणजे किमी, हे म्हणजे हेक्टोमीटर, डे म्हणजे डेकामीटर, मीटरचं आपलं तर माहिती आहे सगळ्यांना मीटर, आणि हे आहे डेसीमीटर. डेसी का तर ते सेमीच्या शेजारी आहे म्हणून डेसी, आणि हे मिमी. ठीक आहे, तर ही सगळी जी नावं तुम्हाला या ठिकाणी मी तुमच्यासमोर लिहितोय ती लक्षात ठेवण्यासाठी एका स्वरूपामध्ये आपण लक्षात ठेवायची आहे. तुम्ही लक्षात ठेवताना बघा, की ही डे, मी डे सी, से मी. ओके, की ही डे, मी डे सी, से मी. ओके, असं सुद्धा लक्षात ठेवा, किंवा तुम्ही वेगळ्या एखादी ट्रिक्स असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून इतर सुद्धा जे काही वाचतील त्यांना ही ट्रिक्स लक्षात राहील. ओके, आता बघा, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसी, सेंटीमीटर आणि मिलीमीटर या सगळ्यामध्ये हा उतरता क्रम या ठिकाणी लिहिलेला आहे. कुठलाही प्रश्न यामध्ये विचारू द्या, 100% त्या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येणार म्हणजे येणार. कसं बघा, आता या ठिकाणी 1 किलोमीटर आहे, बरोबर. हे तर तुम्हाला माहिती आहे, 1 किलोमीटरचं किती मीटर असतं? 1000 मीटर असतं. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग बाकीचं हे कसं लिहायचं? बाकीचं एक ट्रिक आहे, लक्षात घ्या. कसं उतरता क्रम म्हटलंय ना मी तुम्हाला, तशाच पद्धतीने बघा. आता इथं 1 किलोमीटर आहे, इथं हे 1000 आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी हेक्टो किती येणार? 10. डेका किती येणार? 100. बघा, 10 गुणाकार करत चाललोय मी. जसं हा उतरता क्रम आहे तसं 10 काय करायचं आपल्याला? गुणत जायचं आहे, गुणाकार करत जायचं आहे. बघा, आता या ठिकाणी कसं होणार? आता मीटरच्या नंतर डेसी आहे, हे येणार 1/10. डेसी कसं, सेंटीमीटर कसं येणार? 1/100. आणि मिमी कसं येणार? 1/1000. बरोबर. तर बघा, हे उतरत्या क्रमाने गेलेलं आहे आणि उतरत्या क्रमाने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. कुणी म्हणेल इथं 0.1 द्यायचं, इथं कुणी म्हणेल 0.01 द्यायचं, कुणी म्हणेल इथं 0.01 द्यायचं. अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही, कारण याला सोडवल्याच्या नंतर हेच येणार आहे. बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती? 10 हेक्टोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 100 डेकामीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 0.1 किंवा 1/10 डेसीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1/100 सेंटीमीटर. आणि 1 किलोमीटर म्हणजे 1/1000 मिलीमीटर. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपण सिक्वल लक्षात ठेवायची
आहे. आणि ही लक्षात ठेवताना आपल्याला त्याचं रूप कसं बदलायचं, तशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा हे आता आपण या ठिकाणी बघूया. ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मी या ठिकाणी हे शॉर्टमध्ये ठेवतो. आता बघा यामध्ये आपल्याला प्रश्न असा आलेला होता की एकूण रस्ता जो आहे हा रस्ता 5.25 मीटरचा आहे. 5.25 किलोमीटरचा आहे. बरोबर, 5.25 किलोमीटर. मग आता 5.25 किमी याला आपण कसं लिहू शकतो? 5.250 किमी. बरोबर. आणि आपल्याला दिलेला रस्ता जो आहे हा 9.5 हेक्टोमीटर झालेला आहे. 9.5 हेक्टोमीटर. बघा मित्रांनो, 9.5 हेक्टोमीटर रस्ता झालेला आहे. आता यामध्ये 9.5 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर हे जर आपण काढलं तर बघा, आता तुम्ही म्हणता मीटर का काढायचं आहे? पर्याय जर बघितले तर पर्यायाचा आन्सर मीटरमध्ये दिलेलं आहे. आणि मीटरमध्ये देत असताना ह्या ज्या राशी असतात, या राशींचे जे एककं असतात, हे गणित सोडवताना जो तुम्ही फॉर्म्युला वापरणार आहात, सूत्र वापरणार आहात, यांचं एकक मात्र सारखं ठेवायचं. मग आता इथं किलोमीटर आहे आणि इथं मीटर आहे म्हटल्यावर जमल का? नाही जमणार. मग या किलोमीटरचं तुम्ही काय करा, मीटरमध्ये रूपांतर करा. 5250 मीटर येणार आहे कन्वर्जन. बरोबर आहे, ठीक आहे नाही? एका किलोमीटरचं 1000 मीटर, मग 5 किलोमीटरचं 5000 प्लस 250 हे मीटर आहे ते मिक्स केलं. आता हे एवढं मीटर आपल्याला काय आहे, हा एवढा रस्ता आपल्याला डांबरीकरण करायचा आहे. झालेला किती आहे? 9.5 हेक्टोमीटर. मग 9.5 हेक्टोमीटरचं किती मीटर? बघा या ठिकाणी खूप सिंपल आहे. 9.5 हेक्टोमीटर बरोबर किती मीटर असं लिहा. आता आपल्याकडे प्राप्त माहिती काय आहे तर बघा 9.5 हेक्टोमीटर आहे. हेक्टोमीटरचा हा कॉलम आहे. इथं किती आहे? 10 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर आहे? मीटरचं कुठे आहे बघा. 10 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. हे लिहून घ्यायच्या खाली. 10 हेक्टोमीटर बरोबर किती मीटर आहे? किती मीटर आहे? 1000 मीटर. 1000 मीटर. मग 9.5 हेक्टोमीटर म्हणजे किती मीटर? बरोबर आहे, अगदी सोपं. तिरपा गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येईल बघा. 9.5 गुणिले 1000 बरोबर 10 गुणिले x. आता ह्याचं उत्तर आपण x मानू. बरोबर आहे की नाही? गणितामध्ये x मानणे हे तर खूप सोपंच आहे. मग एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. एक्स इथंच ठेवा. हे 10 गुणाकारातले आहेत, इकडे पाठवा, ट्रान्सफर करा. गुणाकारात असेल एखादी संख्या, आता एक्स सोबत 10 गुणाकारात आहेत, बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेले ते भागाकारात जातील. हे 0 कटलं, हे 0 कटलं. उत्तर त्या ठिकाणी येणार आहे एक्स बरोबर 9.5 गुणिले 100. आता हे दशांश चिन्ह 2 शून्य आलेले आहेत, त्यामुळे उजवीकडे जाईल. 9.5. आता हे दशांश चिन्ह 2 शून्याने पुढे जाईल, म्हणजे 2 डिजिटने पुढे जाईल, म्हणजे 5 सोडलं अजून 1 म्हणजे 950. हे उत्तर कशात येणार आहे आपलं? मीटरमध्ये. बरोबर. तर हे एक्स म्हणजे काय आहे उत्तर? 9.5 हेक्टोमीटर. 9.5 हेक्टोमीटर म्हणजे काय आलंय? 950 मीटर. 950 मीटर. आता 950 मीटरचा रस्ता बनलेला आहे मित्रांनो. 950 म्हणजे बघा 5250चा एकूण रस्ता होता. 950 मीटरचा रस्ता हा बनलेला आहे. आता बाकी किती आहे बनायचा तो आपल्याला विचारलेला आहे. वजाबाकी करा. या ठिकाणी 4300 मीटर उत्तर आपलं आलेलं आहे. पर्याय क्रमांक त्यामध्ये जो दिलेला आहे तो त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. किती वेळ लागलं? फक्त या ठिकाणी आपली संकल्पना कुठे क्लिअर नाही. किहिडो किंवा किहिडे, मिडेसी, सेमी या ठिकाणी. तर हे स्लोगन तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे याच्यापेक्षाही सोपं असेल तर ते तुम्ही सांगा. पण कन्वर्जन मात्र याचं असंच करायचं आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी मी तुमच्या समोर इन प्रॅक्टिकली करून दाखवलं आहे. 9.5 हेक्टो विचारलं होतं, मग 10 हेक्टो म्हणजे किती मीटर हे त्यांची तुलना करून त्या ठिकाणी काढायचं आहे. आता 1 किलोमीटर म्हणजे किती डेसी म्हणलं तर 1/10 म्हणजे 0.1 डेसी. ओके. पुढे 1 डेका म्हणलं, 1 डेका म्हणजे किती तर 100 डेका म्हणजे 1/100 सेंटीमीटर. आता बघा याच्यामध्येच एक तुम्हाला मी छोटंसं उदाहरण करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की याचं कन्वर्जन कसं करायचं. बघा आता इथं दिलेलं आहे, मला विचारलं आहे 5 हेक्टो म्हणजे किती मिमी असं विचारलं आहे. बरोबर, किती मिमी कसं करणार
बघा मला माहिती आहे 10 हेक्टो म्हणजे किती आहे, 10 हेक्टो म्हणजे किती मिमी आहे, 1/1000 1/1000 मिमी आहे का नाही, प्राप्त माहिती. आणि विचारलेली काय आहे 5 हेक्टो म्हणजे किती मिमी, तिरपा गुणाकार करा. बघा 5 गुणिले 1/1000 बरोबर 10 गुणिले कितीचं एक्स, एक्स तिथेच ठेवा. हे 10 इकडे कशामध्ये जातील आपल्या, आता भागाकारामध्ये जातील. मग बघा 5 गुणिले 1/1000 आणि हे भागिले 10, 5 दोन्ही 10 बरोबर. आता या ठिकाणी काय येणार आपलं उत्तर, 1/2000 बरोबर, 1/2000 म्हणजे 1/2000 मिमी हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार. तुम्हाला दशांशात दिलेलं असेल तर दशांशातही काढावं लागणार. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्न दिलेली असतात, ही आपल्याला सोडवायची आहेत. ओके, तर बघा 5 दोन्ही 10 हे आपण भागाकारात केलेलं आहे, गुणाकार सरळ सरळ आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेली असतात, ते आपल्याला सोडवायची असतात. ओके, तर आता यामध्ये जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. 105 नाही 25 डेकामीटर, 25 डेकामीटर म्हणजे किती सेंटीमीटर. ठीक आहे, 25 डेकामीटर म्हणजे किती सेंटीमीटर, याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ही ट्रिक आवडली असेल, व्हिडिओ छान वाटला असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये काही सजेशन असेल तर ते सुद्धा द्या. मेंबरशिप जॉईन केली असेल तर PDF आणि टेस्ट सिरीजसाठी व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील. टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा आपलं फेसबुक पेज आहे त्यावरती व्हिजिट करून अपडेटेड माहिती घेत चला. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल तर ते सर्व काही गोष्टी करून इतरांनासुद्धा शेअर करा. आणि ज्यांना कोणाला या ठिकाणी बेसिक नॉलेज माहीत करून घ्यायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलला सोबत करा. कारण बऱ्याच क्लासेसमध्ये तुम्हाला डायरेक्टली गणिताकडे वळवलं जाईल, परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सोप्या पद्धतीनं मे बी घेत असतील बरेच जण, पण मे बी पॉसिबल होऊ शकत नाही. आणि तुम्हाला इथे कधी अडचण आली तर विचारता येणार नाही का, कारण बऱ्याच जणांना कसं विचारू म्हणून बरंचसं काही कोडं असतं. त्यामुळं या ठिकाणी आपण ते कोडं न बाळगता कमेंटमध्ये मेन्शन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती तुम्ही सरळ कमेंट्स टाकू शकता. अगदी सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा पुन्हा एखादा कंटेंट जो समजलेला नाही तो आपण त्या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण दररोज भेटत आहोत. दररोजची 30 मिनटं देऊन स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भविष्यातील ज्या काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना सामोरे जाऊन यशस्वी व्हा. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.